नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर सध्याची काय परिस्थिती आहे याचं एकच उत्तर आहे रांगडं। विशेष म्हणजे कोणतीही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वप्रथम कोणताही उमेदवार हा महाराजांच्या चरणी लीन होतो। इथं गमतीचा भाग असा, आता महाराजच निवडणुकीच्या तयारीमध्ये लागले। म्हणजे शांतिगिरी महाराज आणि कंठानंद महाराज हे दोन धर्मगुरू आता या निवडणुकीमध्ये निवडणूक रिंगणात शक्ती परीक्षेसाठी सज्ज झाले आहेत। तर एकदा निवडून आल्यानंतर पुन्हा उमेदवारी येत नाही, याला हेमंत गोडसे अपवाद ठरले। हा करिश्मा शिवसेनेचा की हेमंत गोडसेचा असा प्रश्न आपल्याला उपस्थित होईल। बॉश किंवा महिंद्र या दोन कंपन्या जर सोडल्या तर गेल्या 35 वर्षांमध्ये एकही नवीन उद्योग आलेला नाही। आता अयोध्येप्रमाणे नाशिक सुद्धा एक धार्मिक क्षेत्र म्हणून उदयास येऊ शकतं। या सगळ्या एकूण प्रक्रियेमध्ये मनसे कुठे आहे हाच महत्त्वाचा प्रश्न आहे। नमस्कार, मी रवींद्र एरंडे, साप्ताहिक सन्मानयुग या साप्ताहिकाचा संपादक आहे। गेल्या 35 वर्षांपासून मी पत्रकारिता या क्षेत्रामध्ये आहे। निवडणूक आणि राजकारण हे माझे अभ्यासाचे विषय आहेत। नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर सध्याची काय परिस्थिती आहे याचं एकच उत्तर आहे त्रांगडं। होय, नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये कन्फ्युज्ड सगळेच पक्ष सध्या कन्फ्यूज आहेत। गेल्या 10 वर्षांपासून शिवसेनेचे हेमंत गोडसे हे खासदार आहेत। मात्र 2019 मध्ये हेमंत गोडसे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि आता या लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार, एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार, भारतीय जनता पक्षाचे इच्छुक उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि अजितदादा पवार या गटाचे उमेदवार असे सर्वच उमेदवार सध्या तयारीला लागले आहेत। यात भरीसभर म्हणून काही महाराज साधू ही या निवडणुकीमध्ये इच्छुक आहेत। त्यामुळे सध्या तरी लोकसभेची निवडणूक जरी जाहीर झाली तरी उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत सामान्य माणसाला, सामान्य जनतेला याबाबत संभ्रमच आहे। मुळात म्हणजे या लोकसभा मतदारसंघावर कोणत्याही पक्षाची मक्तेदारी नाही। 1962चा जर अपवाद वगळला तर या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत। 1962 मध्ये काँग्रेसचे श्री कैलासवासी यशवंतराव चव्हाण हे या ठिकाणी उभे होते आणि जर मला संसदेमध्ये बिनविरोध निवडून दिलं तर मी तुम्हाला एक अमूल्य अशी भेट देईल असं यशवंतराव चव्हाण यांनी त्यावेळी सांगितलं होतं। आणि विशेष म्हणजे उदार मनाच्या नाशिककरांनी यशवंतराव चव्हाण यांना बिनविरोध निवडून दिलं। HL कारखाना ही त्यांची देणगी। आपण जर विचार केला 1962 मध्ये गोह देशपांडे हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते। 1967 मध्ये भानुदास रामचंद्र कवडे हे काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते आणि त्यानंतर 1971 ची निवडणूक झाली, त्यामध्ये भानुदास रामचंद्र कवडे ही काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते। 1977 आपल्याला माहिती आहे की आणीबाणी जाहीर झालेली होती आणि आणीबाणीनंतरच्या निवडणूक होतं, त्यावेळी भारतीय लोकदलाचे विठ्ठलराव गणपतराव हांडे हे उमेदवार निवडून आले होते। त्यानंतर काँग्रेसमध्ये 2 भाग झाले आणि इंदिरा काँग्रेस हा एक वेगळा पक्ष इंदिरा गांधी यांनी स्थापन केला आणि त्यामध्ये प्रताप देवराम वाघ हे इंदिरा काँग्रेसतर्फे निवडून आले होते। त्यानंतर 1984 स्वर्गीय इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि या हत्येनंतर निवडणुका झाल्या होत्या। त्यावेळी सातपूरच्या बॉश कंपनीतील पूर्वीची मायको या कंपनीतील मुरलीधर पांडुरंग माने हे सामान्य कामगार युवक हे काँग्रेसतर्फे खासदार म्हणून निवडून आले होते। त्याबरोबरच नंतर मग येतो भारतीय जनता पक्ष। 1989 मध्ये म्हणजे साधारणतः लालकृष्ण अडवाणी यांनी जी रथयात्रा सुरू केली मंदिर वही बनाएंगेचे, त्यानंतर 1989 मध्ये निवडणूक झाली आणि त्यामध्ये डॉक्टर दौलतराव सोनूजी आहेर हे भारतीय जनता पक्षातर्फे निवडून आले। त्यानंतर डॉक्टर वसंतराव पवार हे पुन्हा काँग्रेसतर्फे निवडून आले। मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस म्हणून त्यांनी केलेलं कार्य आणि समाजावरची पकड हे डॉक्टर वसंतराव पवार यांचे त्यावेळेच्या जमेच्या बाजू होत्या। त्यानंतर बघूया आपण शिवसेना झाली
लोकसभेची निवडणूक झाली। या निवडणुकीमध्ये राजाराम परशुराम गोडसे उर्फ राजाभाऊ गोडसे हे शिवसेनेतर्फे निवडून आले। आणि विशेष असं आहे की जे उमेदवार खासदार म्हणून विजय झाले ते पुढच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले, हा एक इतिहास आहे। कारण डॉक्टर वसंतराव पवार पराभूत झालेत, डॉक्टर दौलतराव आहेर पराभूत झालेत, मुरलीधर माने पराभूत झालेत, अशी खासदारांच्या पराभवाची एक वेगळी या ठिकाणी एक कथा आहे। 1998ला म्हणजे सतत 2च वर्षांनी पुन्हा लोकसभेची निवडणूक झालेली आहे। हा 1996ला निवडणूक झाल्यानंतर हा कार्यकाल 5 वर्षाचा राहिला नाही, पुन्हा 2 वर्षांमध्ये निवडणुका झाल्या आणि माधवराव बळवंत पाटील हे जनलक्ष्मी बँकेचे संस्थापक हे काँग्रेसतर्फे निवडून आलेले आहेत। त्या पाठोपाठ जर विचार केला तर पुन्हा 1999 मध्ये उत्तमराव नाथूजी ढिकले हे शिवसेनेतर्फे निवडून आलेले आहेत। उत्तमराव ढिकले हे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर आणि खासदार अशा वेगवेगळ्या चढत्या भाजणीने झालेले हे नेते होते आणि अॅडव्होकेट उत्तमराव ढिकले हे शिवसेनेतर्फे निवडून आले। त्यानंतर 2004ची निवडणूक सिंहस्थ कुंभमेळा झालेला होता आणि त्यावेळी देवीदास आनंदा पिंगळे हे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तर दशरथ धर्मा पाटील हे शिवसेनेतर्फे उभे होते। अतितटीची निवडणूक झाली आणि यामध्ये दशरथ आप्पा पाटील हे विजयी होणारच अशा सर्वांना खात्री होती। मात्र देवीदास आनंदा पिंगळे यांनी शेवटच्या 8 दिवसामध्ये काही प्रचाराची यंत्रणा राबवली आणि दशरथ आप्पा पाटील यांचा पराभव झाला। मग 2009 नंतर नाशिकमध्ये भुजबळ हे कार्ड सुरू झालं। 2009 मध्ये छगनराव भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ उभे राहिले आणि त्यांच्या विरुद्ध मनसेतर्फे हेमंत गोडसे हा नवा चेहरा होता। या निवडणुकीमध्ये समीर भुजबळ हे प्रचंड बहुमताने विजयी झाले। त्यानंतर 2014 मोदी युग सुरू झालेलं होतं। भारतीय जनता पक्षाची संपूर्ण देशभर लाट होती। या लाटेमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची युती होती आणि या युतीमध्ये 2014 मध्ये शिवसेनेतर्फे हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळाली। विशेष म्हणजे त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसने छगनराव भुजबळ या मातब्बर उमेदवारी दिली होती। मात्र या निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे विजयी झाले। खरं तर एकदा निवडून आल्यानंतर पुन्हा उमेदवारी येत नाही याला हेमंत गोडसे अपवाद ठरले। 2019 मध्ये निवडणूक झाली आणि पुन्हा हेमंत गोडसे हे शिवसेनेच्या उमेदवारावर विजयी झाले, समीर भुजबळ पराभूत झाले। 2014 मध्ये शिवसेनेतर्फे हेमंत गोडसे विजयी झाले। त्या पाठोपाठ 2019 मध्ये निवडणूक झाली, त्यामध्ये हेमंत गोडसे विजयी झाले। हा करिश्मा शिवसेनेचा की हेमंत गोडसेचा असा प्रश्न आपल्याला उपस्थित होईल। खरं तर 2009 मध्ये हेमंत गोडसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उभे होते। मात्र 2014 मध्ये आणि 2019 मध्ये शिवसेना अर्थात हेमंत गोडसे विजय होण्याचे अनेक कारणे, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण आहे मोदी लाट। 2014 मध्ये लोकसभेनंतर जे काही देशाचं राजकारण बदललं ते मोदी युग सुरू झालेलं आहे। शिवसेना भाजप युती होती आणि त्याचा कळत न कळत म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष फायदा हा शिवसेनेत झालेला आहे। कारण हेमंत गोडसे हे केवळ शिवसेनेच्या मतावर नाही तर भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याने आणि मोठ्या पाठबळावर निवडून आलेले हे आपल्याला मान्य करावं लागेल। कारण शिवसेनेच्या मताबरोबर भारतीय जनता पक्ष हा केडर बेस पक्ष आहे आणि या केडर बेस पक्षाने प्रत्येक बूथ एक बूथ आणि 10 मतदार अशा पद्धतीने त्यावेळी निवडणुकीची रचना केली होती आणि आपल्याला हेमंत गोडसेंना नाही तर मोदींना पंतप्रधान करायचंय एक सुप्त भावना या नाशिक मतदारसंघातील वेगवेगळ्या स्तरातील मतदारांमध्ये होती। त्यामध्ये उच्च मध्यम वर्ग गट आहे, नवश्रीमंत वर्ग आहे, त्याबरोबर जो काही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानणारा गट आहे त्यांनी हेमंत गोडसे यांना पाठिंबा दिल्याचं या निमित्ताने लक्षात येतं। नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये नाशिक महानगर आहे, सिडको सातपूर हा पश्चिम लोकसभा मतदारसंघ आहे, त्याबरोबरच देवळाली विधानसभा मतदारसंघ आहे, इगतपुरी आहे, सिन्नर आहे। या सर्व विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळी परिस्थिती आहे। इगतपुरी भागामध्ये आपण जर पाहिला तर आदिवासी बहुल असा हा मतदार आहे। सिन्नरला आपल्याला माहिती आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे कायम एकमेकाशी टक्कर देत आहेत। जर आपण देवळाली मतदारसंघाचा विचार केला तर हा शेड्यूल कास्ट
हा मतदारसंघ आहे आणि गेले 4 वर्ष किंवा योगेश घोलप यांच्यासह 5 वर्ष हा मतदारसंघ शिवसेनेमध्ये होता. 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये सरोजता आयरे यांनी शिवसेनेकडून हा मतदारसंघ खेचून घेतलेला आहे आणि गेल्या 5 वर्षांमध्ये सरोजता आयरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून एक भरभक्कम असं बल या मतदारसंघामध्ये उभे केलेले आहे. आताच्या निवडणुकीमध्ये उमेदवार कुणी असो, त्यांना सिन्नर असो, नाशिक रोड देवळाली असो, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ असो, इगतपुरी असो, याचा इम्पॅक्ट हा होणार आहे. त्यामुळे अमुकच उमेदवार निवडून सध्या तरी कुणी गृहीत धरू नये. नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा याबरोबरच भारतीय जनता पक्ष असे प्रमुख पक्ष आपला उमेदवार किंवा आपला घोडा पुढे दामटण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि यातच गमतीचा भाग असा की काही महाराज आता या ठिकाणी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. विशेष म्हणजे कोणाची कोणतीही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वप्रथम कोणताही उमेदवार हा महाराजांच्या चरणी लीन होतो. इथं गमतीचा भाग असा, आता महाराजच निवडणुकीच्या तयारीमध्ये लागले आहेत. परमपूज्य शांतिगिरी महाराज यांचा आपल्याला काल परवाच्या आपण काही बातम्या पाहिल्या तर लक्षात येईल की अनेक निवडणुकांमध्ये उमेदवार शांतिगिरींच्या पाया पडायला जायचे आणि काल शांतिगिरी महाराज एकनाथ शिंदेच्या भेटीला गेले होते की मला तुमच्या पक्षातर्फे उमेदवारी द्या. त्याबरोबर श्री कंठानंद महाराज म्हणजे शांतिगिरी महाराज आणि कंठानंद महाराज हे 2 महाराज, 2 धर्मगुरू आता या निवडणुकीमध्ये निवडणूक रिंगणात शक्ती परीक्षेसाठी सज्ज झाले आहेत. आता बघूया आपण कोणाला उमेदवारी मिळते. परंतु अलीकडे आता औरंगाबाद पाठोपाठ शांतिगिरी हे नाशिकला आपलं भवितव्य आजमावत आहेत आणि त्यांचे चाहते, त्यांचे पाठीराखे, त्यांचे शिष्य त्यासाठी पुढाकार घेत आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर कांद्यानी सरकार पाडलेलं आहे हे आपल्याला माहीत आहे का? कांद्या प्रश्नाने लोकसभेचं सरकार पडलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं नाशिक जिल्ह्यावर आजही शरद पवार यांचा करिश्मा आहे. हे कुणी अमान्य करणार नाही. 1985च्या निवडणुकीमध्ये पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोद असा एक प्रयोग करून नाशिक जिल्ह्यातील 14च्या 14 आमदार आपल्या एक हाती प्रचाराने निवडून आणणारे शरद पवार आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये शरद पवारांना मानणारा गट आहे. अर्थात शरद पवार हे काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो किंवा वेगवेगळ्या पक्षात असो, शरद पवार आणि काँग्रेस हे कधी एकत्र कधी वेगळे झालेले आहेत. इथे काँग्रेस म्हणाल तर खरं तर 6 ते 7 खासदार हे काँग्रेसचे झालेले आहेत. परंतु गेल्या 15 वर्षांमध्ये मुरलीधर माने याच्यानंतर काँग्रेसला मुरलीधर माने असतील किंवा वसंतराव पवार असेल यांच्यानंतर नेतृत्व राहिलेले. काँग्रेस सध्या तरी गलित गात्र झालेली दिसते. परंतु काँग्रेसने नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारीच मागितलेली आहे. आता काँग्रेसला एकतर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेचा प्रचार करावा लागणार आहे. म्हणून आता फक्त त्यांचा एक सहयोगी पक्ष एवढीच त्यांची भूमिका राहणार आहे. राजकारणाच्या या रणधुमाळीत सामान्य माणूस कुठे आहे, युवक कुठे आहे, महिला कुठे आहे? घोषणा खूप होत आहेत, गॅरंटी खूप दिली जाते. परंतु आजही नाशिकचा विचार केला तर गेल्या 10 वर्षांपूर्वी शैक्षणिक हब या ठिकाणी झालं. मुलं वेगवेगळ्या इंजिनिअरिंगच्या पदव्या मिळवत आहेत, वेगवेगळ्या पदवी प्राप्त होत आहेत मुलं. परंतु स्थानिक पातळीवर कुठेही रोजगार निर्मिती झालेली नाही. बॉश किंवा महिंद्रा या 2 कंपन्या जर सोडल्या तर गेल्या 35 वर्षांमध्ये एकही नवीन उद्योग आलेला नाही. आणि म्हणूनच मुलं शिकल्यानंतर चाकण, पुणा, हिंजेवाडी, बेंगळुरू, हैदराबाद या ठिकाणी स्थलांतर होत आहेत. नाशिकचा जर आपण सर्वे केला तर म्हातारी माणसं घरात आहेत, तरुण मुलं मुली बाहेर आहेत. हा विचार आपण करणार आहोत का? विकास म्हणजे काय? आपण केवळ विकासाची भाषा करतो, परंतु खऱ्या अर्थाने तरुणांना रोजगार नाही हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी स्वयंरोजगाराचा महत्त्वाचा प्रश्न आहे. 200 एकर जमीन आजही नाशिक जिल्ह्यामध्ये तशीच पडून आहे. त्या ठिकाणी कारखाने होणे गरजेचं आहे. सिन्नर तालुक्याचा विचार केला, नाशिक लोकसभा मतदारसंघातच सिन्नर येते. 1995 जेव्हा युती सरकार आलं त्यावेळी सिन्नरला पंचतारांकित औद्योगिक वसाहतीची घोषणा झाली होती. आज जर सिन्नरला गेला तर तिथं फक्त बोर्ड लागलेला आहे, फक्त फलक आहे. मग
एका कंपनीने एवढी जी जमीन घेतली त्या जमिनीचं पुढं काय झालं, हा सामान्यांच्या माणसामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि विशेष म्हणजे हा जो काही तुमचा सिमेंट कॉन्क्रीटचा विकास आहे, या विकासाच्या पलीकडे जे काही गुन्हेगारी आज आपल्याकडे वाढते, या गुन्हेगारीचा विचार आपलं महत्त्वाचा आहे. कायदा सुव्यवस्था नाशिक शहरातली, महानगरातली किंवा जिल्ह्यातली ही पूर्ण बारगळलेली आहे. आणि म्हणूनच आपल्याला आता तरुणांसाठी काम आणि गुन्हेगारी, आणि नाशिक शहर हे शांततामय शहर आहे अशी त्याची ओळख आहे. आणि सर्वात महत्त्वाचं अशी की नाशिक, शिर्डी आणि वणी, त्र्यंबकेश्वर ही चारही धार्मिक क्षेत्र आहेत. या धार्मिक क्षेत्राचा जर खऱ्या अर्थाने विकास झाला तर मला वाटतं आता अयोध्येप्रमाणे नाशिकसुद्धा एक धार्मिक क्षेत्र म्हणून उदयास येऊ शकतं. आणि त्या माध्यमातून एक मोठा रोजगार तरुणांना आणि स्थानिक नागरिकांना, युवकांना मिळू शकतो. या सगळ्या एकूण प्रक्रियेमध्ये मनसे कुठे आहे हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण या एकूण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठे आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण कोणे एकेकाळी अर्थात 15 वर्षांपूर्वी 2009 नाशिकमध्ये 3 आमदार हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे होते. परंतु आज परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला प्रबळ असं नेतृत्व मिळालं आहे. आणि त्यानंतर मात्र हेमंत गोडसे 2009 खासदारकीच्या उमेदवारीला उभे राहिले, खासदारकीच्या निवडणुकीला उभे राहिले. त्यानंतर मनसेला प्रबळ उमेदवार देता आले नाही. आत्ताची 2024ची स्थिती अशी आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना या एकूण निवडणुकीच्या प्रक्रियेतून आता तरी सध्या बाहेर दिसते. आणि मग सामान्य माणसाच्या मनातला उमेदवार कोण असेल, खासदार कोण असेल, तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला दिल्लीला जायचं आहे. एखाद्या उमेदवाराला, एखाद्या खासदाराला दिल्लीला जायचं आहे. त्याला हिंदी चांगलं बोलता आलं पाहिजे, त्याला इंग्रजी चांगलं बोलता आलं पाहिजे, तो सुशिक्षित पाहिजे, किमान पदवीधर पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं त्याला स्थानिक प्रश्नांची माहिती पाहिजे, त्याला युवकांचे प्रश्न माहीत पाहिजे, युवकांच्या रोजगाराचे प्रश्न निर्माण झाले, रोजगार निर्मिती कशा पद्धतीने करता येईल हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि आपला जे काय आहे, आपला जो बेस आहे नाशिकचा, तो आहे धार्मिक बेस आहे. मग ते नाशिकचा पंचवटी असेल, त्र्यंबकेश्वर असेल किंवा वणीगड असेल, सप्तशृंगी किंवा जवळपास शिर्डी असेल, या सर्वांना एकत्र धरून जर आपण एक चांगल्या पद्धतीने एक पर्यटन व्यवसाय जर सुरू केला, पर्यटन व्यवसाय, पर्यटन उद्योग, पर्यटन क्षेत्र याला जर गती दिली तर मला वाटलं स्थानिक पातळीवर चांगल्या पद्धतीने व्यवसाय निर्मिती होऊ शकेल. आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था जी काही ढासळली आहे त्याला चेक देणारा अशा पद्धतीने आपल्याला एक लोकप्रतिनिधी हवा. आणि सर्वात महत्त्वाचं असं की स्थानिक जो काही एक विकासाचा दर आहे तो खूप खालावलेला आहे. त्या विकासासाठी प्रयत्न करणारा तुमच्या आमच्या मनातला हा सुशिक्षित उमेदवार हा सर्वांना अभिप्रेत आहे. इथे भावना नको आहेत, जात नको, धर्म नको, पक्ष नको, एक उमेदवार चांगला असावा अशी एक सामान्य माणसाची भावना आहे. केवळ कोणत्याही पक्षाची लाट आहे, या लाटेपेक्षा उमेदवार कसा असावा, तो चांगले निकष हा सर्वात महत्त्वाचे असं मला वाटतं.